उगवण क्षमता नसलेल्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 6 बियाणे कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत। अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उगवण क्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विकणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले। बूस्टर, इनोव्हेज, रवी सीड्स, पार्थ, श्री सीड्स आणि ग्रीन गोल्ड या 6 कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना कोणतीही माफी मिळणार नाही। संबंधित कंपन्यांना ब्लॉकलिस्ट करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या सर्व प्रशासकीय मंजुऱ्या 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। यासोबतच जलसंधारण, मृदसंधारण, सामाजिक वनीकरण आणि पाणी साठवणुकीच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देत अनावश्यक सिमेंट रस्त्यांऐवजी जलसंधारण प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत।